सोलापूरच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून भाजपाचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी उपमहापौर राजेश काळे, माजी नगरसेवक डॉक्टर राजेश अनघिरे तसंच श्रीनिवास कर्ली यांचा शिवसेना शिंदे गटाकडे कल वाढल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे। शुक्रवारी शहरातील ऐश्वर्या हॉटेल येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत या नेत्यांची उपस्थिती आणि त्यांच्याशी झालेली चर्चा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। शिवसेना शिंदे गटाने मागील महापालिका निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी सुरेश पाटील, राजेश काळे, श्रीनिवास कर्ली यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती। मात्र निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते। निवडणूक शिवसेनेकडून लढवूनही त्यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम होती। दरम्यान शिवसेना शिंदे गट संघटनात्मक बांधणीवर भर देत आहे। याच अनुषंगाने ऐश्वर्या हॉटेल येथे शहरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातील विविध भागातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी सुरेश पाटील, राजेश काळे आणि श्रीनिवास कर्ली यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या राजकीय अडचणी, अपेक्षा आणि संघटनात्मक भूमिका यांची माहिती घेतल्याचे समजते। शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश करून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी या नेत्यांना केले। तसेच पक्षाकडून योग्य सन्मान आणि न्याय दिला जाईल अशी ग्वाहीही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। या चर्चेमुळे संबंधित नेत्यांच्या शिवसेना शिंदे गटातील अधिकृत प्रवेशाच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे। शहरातील भाजपमधील काही नाराज नेते आणि माजी पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत सामावून घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे।